आज मिळून दिवाळी आणि खास करून पाडव्याचा दिवस हा साजरा करत आहोत। मी मनापासून आपल्या सर्वांना दिवाळीच्या आणि पाडव्याच्या शुभेच्छा देतो। येणारं वर्ष हे आपल्या सर्वांसाठी सुखाचं आणि समृद्धीचं जाव अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। इथं जर आपण बघितलं तर फक्त बीड जिल्ह्यातले राष्ट्रवादीचे पदाधिकारी आलेत असं नाही, मित्र पक्षाचे पदाधिकारी आहेत, तसंच इतर मराठवाड्यातले इतर जिल्ह्यातले सर्व पदाधिकारी आहेत। तसंच आपल्या या जिल्ह्यामध्ये असणारे व्यापारी असतील, शिक्षक असतील, कॉन्ट्रॅक्टवर काम करणारे सर्व कर्मचारी असतील, त्यांच्या संघटना असतील, युवा वडीलधारी आदरणीय पवार साहेबांबरोबर काम करणारे सर्व दिग्गज मान्यवर, तसंच कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थी, युवा, हे सर्वच जण आज इथं आलेले आहेत आणि त्यांच्या सगळ्यांच्या समवेत आज आपल्याला दिवाळीचा उत्सव साजरा करता येतोय, याचा खूप मनापासून मला आनंद वाटतो। काही दिवसांपूर्वी इथं मी जेव्हा आलो होतो, बीड जिल्ह्यामध्ये जी घटना घडली ती कशी घडली, कशामुळे घडली आणि कुणी घडवली, काही प्रमाणात अंदाज हा आपल्या सर्वांना आहेच। मग मी संदीप भैयांना भेटलो, संदीप भैयांबरोबर त्यांची चर्चा केली, राष्ट्रवादी भवनला आलो। खूप मोठ्या प्रमाणात नुकसान आपल्या या कार्यालयाला काही लोकांनी केलेलं आहे। मग शेवटी मी संदीप भैयाच्या घरी गेलो, त्यांच्या कुटुंबाला भेटलो। काय घडलं, कसं घडलं हे लोकांनी त्या दिवशी आम्हाला सांगितलं। काही प्रोफेशनल लोकांचा वापर केला हे आपल्या सर्वांना माहीत आहे। गाड्या दगड घेऊन कशा मागे होत्या, पोलिसांनी कुठली भूमिका घेतली, पोलीस असताना सुद्धा 7 तास पोलिसांनी कुठलीही ॲक्शन आपल्या या बीड शहराला शांत करण्यासाठी घेतली नव्हती। संदीप भैयाच्या घरासमोर तर पोलिसांचं मुख्यालय आहे, पोलीस तिथं होते, पण तरी सुद्धा या 40-50 लोकांना आवरण्याचं काम हे पोलिसांनी तिथं केलं नाही। अवतीभोवती गर्दी दिसत असली तरी ती नागरिकांची गर्दी होती, ज्यांना वाटत होतं की ही घटना घडू नये, पण पुढे असणारे जे प्रोफेशनल लोक आहेत, ज्यांना फॉस्फरसचा बॉम्ब कसा वापरायचा, पेट्रोलचा बॉम्ब कसा वापरायचा, दगड सुद्धा काय तिथले लोकल दगड न वापरता गाडीमध्ये स्पेशल ठेवलेले दगड त्यांनी तिथं वापरले होते। प्रत्येक घराला 17, 22, 25 असा एका प्रोफेशनलला कसा नंबर देतो तशा पद्धतीचा नंबर देऊन तसं टार्गेट तिथं केलं होतं। फक्त नेत्यांनाच टार्गेट केलं नव्हतं, तर छोटे मोठे व्यावसायिक व्यापारी गपगुणानं शांततेनं व्यापार बिझनेस करणारे लोक, त्यांचे हॉटेल, अशा पद्धतीने तिथे हल्ला झाला। सुरुवातीला असे काही लोक पुढे यायचे ज्यांच्या एका दगडामध्ये एक सीसीटीव्ही कॅमेरा हा ते फोडत होते। दुसरी गँग जी जात होती तिथं कोणी टीव्ही व्हिडिओ काढत असेल तर त्यांचा मोबाईल घेऊन मोबाईल फोडणं असेल, धमकी देणं असेल, आणि तिसरी जी टीम असायची ते दगड फेक करत मागे फॉस्फरसचा बॉम्ब पावडर टाकल्यानंतर लगेचच आग लागेल अशा परिस्थितीमध्ये ती पावडर तिथं होती, पेट्रोल बॉम्ब। आणि मग आत लहान मुलं आहेत, पत्नी आहेत, कोणाची गर्भवती महिला असेल, आजी आजोबा असतील, याचा कुठेही विचार त्यांनी केला नाही। कारण तुम्ही व्हिडिओमध्ये जर बघितलं तर एका विशिष्ट पद्धतीची पावडर ते त्याचा वास घेत होते, त्यामुळे ड्रग्सचा वापर सुद्धा त्याच्यामध्ये झाला होता। त्यांना काय चाललंय हेच कळत नव्हतं। आणि त्यांच्यातल्या काही लोकांना जेव्हा इथं असणाऱ्या सुज्ञ नागरिकांनी अडवलं, त्यांना थोडंसं मारलं,
तर त्यांना घेऊन जायला सुद्धा वेगळी ॲम्ब्युलन्स असायची आणि ती ॲम्ब्युलन्स कुठं गेली, बीड जिल्ह्यात न जाता ती कुठं गेली अजूनपर्यंत कोणाला माहित नाही. त्यामुळे ह्याच्या मागे कुठेतरी षडयंत्र आहे. पण षडयंत्र हे इथं शांतता पसरावी, लोकांचं भलं व्हावं यासाठी कुठेही षडयंत्र केलं नव्हतं. पण इथं अशांतता यावी, कुठेतरी समाजामध्ये वाद निर्माण व्हावा यासाठी काही लोकांनी प्रयत्न केले. आणि पोलिसच जर शांत राहत असतील तर मग काही लोकांचं असं मत आहे की शांतता भंग होण्यासाठी सत्तेत असणाऱ्या लोकांनीच प्रयत्न केले का काय. पण मग हे असं वातावरण असताना आम्ही जेव्हा इथं आलो तेव्हा सर्व कार्यकर्ते पदाधिकारी इथं आले, व्यापारी इथं आले आणि त्यांचं सगळ्यांचं मत होतं की आम्ही घाबरलोय. व्यापारी म्हणत आहे की आम्हाला आता बीड शहरामध्ये राहायचं नाही राहायचं अशी आमची आता मानसिकता झालेली आहे. पण बीड शहराची जी काही सुबत्ता आहे, चालू जिल्ह्याची जी सुबत्ता आहे, याच्यामध्ये शेतकरी, कष्टकरी, छोटे मोठे व्यावसायिक, मोठे मोठे बिझनेसमॅन, तर राज्यकर्ते असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, ह्या सगळ्यांमुळेच बीडची ताकद आहे. आणि त्यांना जर भीती वाटत असेल तर मग आपली राज्यकर्ते म्हणून, आपले लोक प्रतिनिधी म्हणून आपली सुद्धा कुठेतरी जबाबदारी की इथं येऊन शांतता कशी येईल यासाठी प्रयत्न करावेत. म्हणून त्या दिवशी ठरलं, संदीप भैया आणि आमचं ठरलं की मग इथं असणाऱ्या कार्यकर्त्यांबरोबरच आपण दिवाळी साजरी करायची. कारण मराठी माणूस हा कधी कुठेही घाबरत नाही, कोणासमोर झुकत नाही. जर कुणीतरी आपल्यात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर मग आपण कधीही घाबरत नसतो. हे कुठेतरी आपल्याला दाखवावं लागेल, कारण आपल्या मनामध्ये आहे. जेव्हा केव्हा कुठल्याही समाजावर अडचण येते, समाज न बघता आपण मराठी माणूस म्हणून, सर्व समाजाचे मराठी माणूस म्हणून आपण एकामेकासाठी मदत करताना करोनाच्या काळामध्ये आपण बघितलेलं आहे. कोण कुठल्या समाजाचं, कोण कुठल्या धर्माचं, कोण कुठल्या जातीचं न बघता संतांनी दिलेली भूमिका, संतांनी दिलेले विचार, थोर व्यक्तींनी, शिवशाहू फुले आंबेडकरांनी दिलेले विचार मनामध्ये ठेवून आपण एकामेकाची मदत करत होतो. मग असं काय बदललं? मग जर कुणी मुद्दामून काही गोष्टी करत असेल तर आपली सुद्धा एक भूमिका आहे, आपले सुद्धा विचार आहेत, हे दाखवून देण्यासाठी आपण सर्वजण इथे आला आहात. आणि आपलं हे जे घर आहे, पार्टीचं जे घर आहे, ते बांधण्यासाठी, परत उभं करण्यासाठी तुम्ही सर्वांनी इथं येऊन या कार्यक्रमाला सहभाग देऊन एक हातभार लावलेला आहे. खऱ्या अर्थाने तुम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार हा जपलेला आहे, संतांचा विचार हा तुम्ही जपलेला आहे. यासाठी मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि संदीप भैयांचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी हे ऑफिस परत एकदा उभं राहावं यासाठी पुढाकार घेतला. हा कार्यक्रम तुम्हा सगळ्यांना विश्वासात घेऊन इथं हा आयोजित केला आणि तसंच कुटुंबांना घेऊन इथं आपण सर्वजण आलात. आज तुमच्याशी बोलत असताना आदरणीय पवार साहेब बारामतीमध्ये हजारो लोक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून साहेबांना भेटण्यासाठी आलेले आहेत, त्यांना ते भेटत आहेत. खरं तर 2-3 दिवसापूर्वी डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं की थोडंसं तुम्ही प्रवास कमी करा, लोकांना कमी भेटा, बाहेर तुम्ही जाऊ नका, कुठलाही कार्यक्रम तुम्ही घेऊ नका. पण लोकांसमोर पवार साहेब कधीही दुसरं काही करत नाही. लोक म्हणजे लोक. आणि पवार साहेबांनी डॉक्टरांचं ऐकलं नाही आणि आज आदरणीय पवार साहेब लोकांना भेटण्यासाठी 83 वयामध्ये सुद्धा तिथे उभे आहेत. आणि पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील आणि सामान्य लोक असतील, त्यांना ते भेटत आहेत, शुभेच्छा देत आहेत. ही आहे आदरणीय पवार साहेबांची ताकद. आणि त्याच ताकदीला पुढे नेत आपण सर्वजण प्रयत्न करत आहोत. म्हणून मी पवार साहेबांच्या वतीने सुद्धा पवार कुटुंबातला एक घटक म्हणून मी आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. आजपर्यंत दिवाळीच्या काळामध्ये आम्ही बारामती सोडून कधी बाहेर आलो नव्हतो, पण आज बीड जिल्ह्यामध्ये, बीड शहरामध्ये, आपल्या या कार्यालयामध्ये तुमच्या सर्वांबरोबर दिवाळी साजरी करत असताना खूप मनापासून आनंद होतोय. हेच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगायचंय. पुनश्च एकदा आपल्या सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो. मीडियाचे सर्व पदाधिकारी असतील, प्रशासनाचे पदाधिकारी असतील, इथं उपस्थित असणारे सर्व जे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना परत एकदा शुभेच्छा देतो. नागरिकांना शुभेच्छा देतो. येणारं वर्ष समृद्धीचं समृद्धीत जावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आपली सर्वांची आपल्याला भेटण्यासाठी मी इथं आलोच आहे. 2 तास मी इथं आहेच, संदीप भैया आहेत, सर्व पदाधिकारी आहेत. मनापासून आपण एकत्रित एकामेकाला शुभेच्छा देऊया एवढंच सांगतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.